उद्धव ठाकरेंचे 40 आमदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर अनेक खासदारांनी देखील उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंचं बोट धरलं. त्यानंतर अनेक पदाधिकारी, नगरसेवक देखील शिंदेंसोबत गेले. मात्र तरीही ठाकरेंचे काही खंदे आणि पक्के निष्ठावंत शिवसैनिक हे त्यांच्यासोबतच राहिले. सध्या उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार लोकसभेत आहेत. मात्र या 9 पैकी 7 खासदार हे कधीच एकनाथ शिंदेचे झालेत. आता फक्त त्यांच्या प्रवेशाची औपचारिकता बाकी असल्याचं बोललं जात आहे. मात्र या 9 पैकी 2 कडवे शिवसैनिक मात्र अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. हे 7 खासदार जे उद्धव ठाकरेंना सोडून जाणार आहेत त्यांची नावं पुन्हा एकदा सांगण्याची गरज नाही, कारण मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही अनेकदा या खासदारांपैकी अनेकांना कधी एकनाथ शिंदेच्या मागे पुढे तर कधी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यासोबत फिरताना पाहिलं असेल. मात्र उद्धव ठाकरे गटाचे 2 बहाद्दर शिवसैनिक असे आहेत जे कधीच तुम्हाला या दोघांसोबत दिसले नसतील. त्यांनी कायम आपण कधीच उद्धव ठाकरेंना सोडणार नाही असे छाती ठोकून सांगितलेलं आहे. त्यांच्या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. खरं तर गेल्या 6 महिन्यांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा होतीये. मध्यंतरी इथपर्यंत बातम्या येत होत्या की ठाकरे सेनेचे तब्बल 6 खासदार हे आज उद्या शिंदे सेनेत जातील. मात्र त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी माध्यमांमध्ये येऊन या वृत्ताचं खंडन केलं होतं. पण त्यामागे एक गोष्ट ही देखील बोलली जात होती की तेव्हा भाजपनं या फोडाफोडीला तुर्तास ब्रेक लावण्याच्या सूचना शिंदे गटाला दिलेल्या. पण आता केंद्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी जोरदार हालचाली केल्या गेल्याचं वृत्त पुढे आलंय. स्वतः एकनाथ शिंदे यांनी या अनुषंगाने 7 जूनला दिल्ली दौरा केला होता आणि याच दौऱ्यात त्यांनी ठाकरे सेनेच्या खासदारांची भेट घेतल्याची माहिती देखील पुढे येते. फुटीच्या तयारीत असणाऱ्या 7 खासदारांपैकी एका खासदाराला थेट मोदी मंत्रिमंडळात मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा असून ते मराठवाड्यातील एक बडे नाव आहे असंही म्हटलं जातं. उर्वरित इतर खासदारांना देखील दिल्लीत मानाचं स्थान दिलं जाईल असं थेट आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे या खासदारांसोबत एकनाथ शिंदेच्या गुप्त बैठका या केंद्रीय मंत्री असणाऱ्या प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतल्या बंगल्यावर पार पाडल्याचं उघड झालंय. यापूर्वी जेव्हा कधी या ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं चर्चा पुढे आलेल्या त्यावेळी खासदारांची संख्या ही 6 पर्यंत गेली होती. तेव्हा श्रीकांत शिंदे हे स्वतः ठाकरे सेनेच्या खासदारांच्या संपर्कात होते. पण जसं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं भाजपच्या सूचनेनंतर शिंदे गटाकडून या फोडाफोडीला ब्रेक लावण्यात आला होता. मग पुढे एक प्रश्न हा देखील येतो की आता अचानक शिंदेकडून ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी इतक्या जोरदार हालचाली का केल्या जात आहेत? त्याचं कारण आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारात जितके खासदार तुमच्या गटात असतील तितकी भाजप समोर तुमची ताकद वाढेल. सोबतच काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार श्रीकांत शिंदे यांना देखील या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद भेटू शकतं. त्यामुळे जितके जास्त खासदार असतील ते श्रीकांत शिंदेच्या पथ्यावर पडणार असेल. सोबत जितके जास्त खासदार तुमच्या गटात तितकंच वजनदार खातं तुम्हाला मिळू शकतं. म्हणूनच शिंदे गटाकडून आता ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी घाई केली जाते. आता एकूणात ठाकरे सेनेकडे किती खासदार आहेत हे समजावून घेऊयात. सध्या ठाकरे सेनेकडे लोकसभेत 9 तर राज्यसभेत 1 खासदार आहे. पैकी लोकसभेत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आहेत, उत्तर पूर्व मुंबईतून संजय दीना पाटील आहेत, नाशिकमधून रामभाऊ वाजे, परभणीतून संजय जाधव, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई आहेत. तर उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेत 1 खासदार आहेत, ते म्हणजे संजय राऊत. आता वळूयात यातले कोणते खासदार आहेत जे शिंदे गटाच्या गळाला लागलेले नाहीयेत. मागच्या वेळी जेव्हा शिंदे गटानं चाचपणी चालू केली होती तेव्हा ऑपरेशन टायगरची माहिती अनिल देसाई आणि अरविंद सावंत या 2 खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्याचं बोललं गेलं होतं. या प्रकरणी या दोघांनीही माध्यमांमध्ये तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. अरविंद सावंत तर प्रचंड संतापले होते. त्यामुळे आता जी 2 नावं शिंदे गटाकडून वगळली गेलेली असू शकतात त्या 2 नावांमध्ये अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांचीच नावं असल्याचं बोललं जात आहे. अरविंद सावंत हे सध्या 3ऱ्यांदा खासदार झालेत. ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आलेत. मोदींच्या 2ऱ्या सरकारमध्ये सावंत यांनी अवजड उद्योग मंत्रालय सांभाळलेलं होतं. शिवसेनेच्या वाट्याचं हे एकमेव केंद्रीय मंत्रिपद होतं. पहिल्या मोदी सरकारमध्ये देखील हेच खातं शिवसेनेला मिळालेलं. त्यावेळी अनंत गीतेंनी हे मंत्रालय सांभाळलं होतं. खरं तर अरविंद सावंत यांनी 1995 मध्ये आपल्या नोकरीला रामराम ठोकून पूर्ण वेळ पक्षासाठी स्वतःला झोकून दिलेलं.
96 मध्ये अरविंद सावंत विधान परिषदेवर आमदारपदी निवडून आले. 2010 मध्ये सावंत यांना शिवसेनेनं प्रवक्ते म्हणून बढती दिली. 2014 मध्ये अरविंद सावंत लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले. तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्या विरोधात त्यांनी शड्डू ठोकला. त्यावेळी सावंत यांचा विजय कठीण मानला जात होता. मात्र देवरांचा त्यांनी तब्बल 1,20,000च्या मताधिक्यानं पराभव केला आणि अरविंद सावंत खासदारपदी निवडून आले. 2019 मध्ये त्यांनी मिलिंद देवरांचा पुन्हा एकदा लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला. अरविंद सावंत हे इतके कट्टर शिवसैनिक आहेत की जेव्हा भाजप आणि सेनेमध्ये वाद झालेला तेव्हा अरविंद सावंत यांनी अजिबात मागचा पुढचा विचार न करता आपलं राजीनामा अस्त्र उचललं होतं. तर शिंदेंच्या गळाला न लागलेले दुसरे खासदार आहेत अनिल देसाई. अनिल देसाई हे मूळचे मुंबईचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं, दसरा मेळावा आणि मार्मिक या साप्ताहिकांच्या माध्यमातून शिवसेनेच्या विचारांशी ते जोडले गेले. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात त्यांनी शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. ते न्यू इंडिया ॲश्युरन्समध्ये लोकाधिकार समितीच्या माध्यमातून काम करत असताना 1979 मध्ये त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर त्यांची 2002 मध्ये थेट शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये सचिव पदावर वर्णी लागली. पुढे 2005 मध्ये शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीचे महासचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. या समितीच्या माध्यमातून ते मराठी भाषिकांना, भूमिपत्रांना संधी मिळावी, न्याय मिळावा यासाठी लढा देत राहिले. तसेच शिवसेनेच्या पडद्यामागील घडामोडींमध्ये अनिल देसाई हे कायमच अग्रेसरपणे सक्रिय होते. 2012 मध्ये त्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा अनिल देसाई यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. दरम्यान अनिल देसाई यांना 2019 मध्ये मंत्रिमंडळात शपथ घेण्याची संधी होती. त्यासाठी ते मुंबईतून शपथ घेण्यासाठी दिल्लीत दाखलही झाले. मात्र युतीवरून झालेल्या मतभेदावरून उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी अनिल देसाई यांना विमानतळावरून परत येण्याच्या सूचना दिल्या आणि अनिल देसाई देखील तिथून दिल्लीतून माघारी मुंबईत आले. त्यावेळी अनिल देसाई यांचं मंत्रिपद थोडक्यात हुकलं अशा बातम्या आल्या होत्या. दरम्यान 2022 मध्ये शिवसेना पक्षफुटीनंतर सत्ता संघर्षातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी अनिल देसाई यांच्यावरच होती. सध्या ते ठाकरे गटाच्या वतीनं दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. अनिल देसाई यांनी आजवर शिवसेनेच्या कायदेशीर बाबी, निवडणूक आयोगाशी संबंधित कामं, पक्षाचं अंतर्गत नियोजन, निवडणूक कार्यकाळातील व्यवस्थापन अत्यंत सक्षमपणे हाताळलेलं आहे. शिवसेनेच्या विविध विंग स्थापन करण्यात आणि त्यांना मोठा करण्यात देखील अनिल देसाईंचा हात आहे. त्यामुळे सध्या तरी अनिल देसाई आणि अरविंद सावंत ही दोन नावं आपल्या तत्वांवर ठाम असल्याचं बोललं जातं. या दोघांनीही भगव्याशी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. हे दोघेच होते जेव्हा यापूर्वी देखील शिंदे सेनेकडून ऑपरेशन टायगर राबवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्याची कल्पना उद्धव ठाकरेंना यांनी स्वतः दिलेली. एक शक्यता सध्या ही देखील आहे की शिंदे गटाकडून अनिल देसाई आणि अरविंद सावंत या दोघांसाठी प्रयत्न केले गेलेले असू शकतात. मात्र या दोघांच्याही कडवट पक्ष निष्ठेपणामुळे शिंदे गटाने आपले प्रयत्न आवरलेले असू शकतात. तुर्तास या सगळ्या घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत? अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या पक्षनिष्ठेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.